विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 23 अँड वी आर डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द थर्मोडायनामिक्स. ओके, म्हणजे महाराष्ट्र CET 2021ला दोन्ही जर क्वेश्चन्स बघितले तर 2021ला आले क्वेश्चन्स आहे. ठीक आहे, पहिला क्वेश्चन तर थेरॉटिकल आहे, म्हणजे पहिल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला खूप काही प्रॉब्लेम नाही येणार. ओके, डिपेंड्स ऑन द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ठीक आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा यूज करून आपण पहिला क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, आणि सेकंड क्वेश्चन डिपेंड्स ऑन द मेयर्स रिलेशन बाय युझिंग द मेयर्स रिलेशन दॅट इज CP - CV equals to R, where CP stands for the molar specific heat at constant pressure and CV stands for the molar specific heat at constant volume. And R is nothing but the universal gas constant. ठीक आहे, या प्रत्येक गोष्टी सगळ्यांना माहीत आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर. ठीक आहे, आता बघा आपण स्टेप बाय स्टेप पहिला आणि सेकंड न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. बघा, अतिशय इझिली, म्हणजे कमी वेळात दोन्ही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतो. आणि समजा जर एक्झाममध्ये जर अशा टाईपचे क्वेश्चन्स आले तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकले पाहिजे. ठीक आहे, म्हणजे अशा क्वेश्चनमधनं काय म्हणू शकतो मी, हे क्वेश्चन सुटले नाही पाहिजे आपल्याकडनं, म्हणजे याचे मार्क्स आपल्याला मिळालेच पाहिजे असे क्वेश्चन्स आहेत. म्हणजे त्याच्यात खूप डिफिकल्टी लेवल नाही आहे की म्हणजे तो जो काही क्वेश्चनची थीम आहे तो एकदम नीटच्या एक्झामकडे वळून राहिला, अशातली गोष्ट नाही. सिम्पल आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला, ठीक आहे, जो साधारण इन अँड ॲव्हरेज अभ्यास करतो अशा विद्यार्थ्यांना हा पर्टिक्युलर क्वेश्चन आलाच पाहिजे. ठीक आहे, आणि मागील आपण काही म्हणजे व्हिडिओ लेक्चरपासून 2021चेच क्वेश्चन्स बघत आहे. कारण की काय आहे ना, की 4-5 फेजेसमध्ये तुमचे एक्झाम्स होतात. त्याच्यामुळे प्रत्येक फेजमध्ये थर्मोडायनामिक्सवर क्वेश्चन्स आलेले आहेत. त्याच्यामुळे म्हणजे 2021चे जर बघितले आपण तर नियर अबाउट असं म्हणू शकतो आपण 10 ते 12 न्यूमरिकल्स थर्मोडायनामिक्सवर आहे. आणि मागील 2 व्हिडिओ लेक्चरपासून आपण 2021वरच फोकस केलेला आहे. क्लिअर. नाव सी, बघा, ॲन आयडियल गॅस हॅव्हिंग अ प्रेशर P. ठीक आहे, एक आयडियल गॅस आहे ज्याचं प्रेशर P आहे, ज्याचं व्हॉल्यूम V अँड ज्याचं टेम्परेचर T आहे. ओके, अंडर गोज अ थर्मोडायनामिक प्रोसेस. ठीक आहे, कोणती तरी एक थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये तो गेलेला आहे. ठीक आहे, आणि ज्याच्यामध्ये वर्क डन 0 दिलेला आहे आणि डेल्टा Q दॅट इज नथिंग बट द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी प्रोव्हाइडिंग टू द सिस्टम विच इज लेस दॅन 0. इट मीन्स दॅट निगेटिव्ह, याच्या लक्षात, निगेटिव्ह. देन फॉर द गॅस काय चेंजेस होत आहे, P मे इन्क्रीज ऑर डिक्रीज, T विल डिक्रीज, V विल इन्क्रीज, T विल इन्क्रीज. याच्या लक्षात. बघा जिथे जिथं वर्क डन आणि अमाऊंट ऑफ हीट एनर्जी तिथं फर्स्ट लॉ ऑफ यूज करायचा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ठीक आहे, अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मो. हे तुम्हाला एक्झाममध्ये इतकं काही लिहायचं नाही, तुम्हाला हे पद्धतशीर सांगण्याचा एक माझा प्रयत्न राहते. त्याच्यामुळे मी स्टेप बाय स्टेप गोष्टी घेतो. आपण जेव्हा म्हणजे ॲक्च्युअलमध्ये जो काही तुम्ही कम्प्युटर बेस पेपर देणार तिथं एवढं काय नाही, डायरेक्ट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा स्टेटमेंट लिहायचा की एवढी अमाऊंट ऑफ हीट एनर्जी मी दिली, मग या हीट एनर्जीचा उपयोग कशामध्ये झाला, वर्क डन केलं आणि इंटरनल एनर्जी काय केली, चेंज केली. हे तर लक्षात. चला, काही हरकत नाही. ओके, बघा, आणि जो काही वर्क डन आहे तो किती आहे, 0. म्हणजे तुमच्याकडे स्टेटमेंट काय उरलं, डेल्टा Q इक्वल्स टू डेल्टा U. ठीक आहे, आणि डेल्टा Q तुम्हाला किती द्या, DQ म्हणा, डेल्टा T. डेल्टा Q किती आहे, निगेटिव्ह आहे. ठीक आहे, देअरफॉर डेल्टा U बिकम्स निगेटिव्ह. समजलं ना, याच्या ठिकाणी आपण निगेटिव्ह दिलं कारण की त्याची व्हॅल्यू लेस दॅन 0 आहे. याचा अर्थ जी काही डेल्टा Uची व्हॅल्यू येणार आहे ती कशी येणार आहे, निगेटिव्ह. चला, काही हरकत नाही. बघा, आता बघा, आपल्याकडे एक रिलेशन आहे, चेंज इन इंटरनल एनर्जी इन टर्म्स ऑफ मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम दॅट इज CV इंटू डेल्टा T. एक रिलेशन आहे आपल्याकडं, मोलर स्पेसिफिक चेंज इन इंटरनल एनर्जी इन टर्म्स ऑफ मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, CV डेल्टा T. आता CV डेल्टा T, ओके, मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, ही व्हॅल्यू कशी राहते, कॉन्स्टंट राहते. ही व्हॅल्यू कशी राहते, कॉन्स्टंट. त्याच्यामुळे बघा, हा स्टेटमेंट झाला डेल्टा U इक्वल्स टू, ओके, कॉन्स्टंट K इंटू डेल्टा T. जो काही कॉन्स्टंट आहे तो समजा कॉन्स्टंट काय आहे, K आहे. चला, काय आहे, आणि डेल्टा Uची व्हॅल्यू कशी आहे, निगेटिव्ह. त्याच्यामुळे निगेटिव्ह इक्वल्स टू K इंटू डेल्टा T. ठीक आहे, K तर ऑलरेडी कॉन्स्टंट आहे, T म्हणजे काय, टेम्परेचर. टेम्परेचर कसं आहे, निगेटिव्ह. याचा अर्थ टेम्परेचर काय होऊन राहिला, डिक्रीज होऊन राहिला. टेम्परेचर काय होऊन राहिला, डिक्रीज. Therefore the temperature will decrease. Therefore the option number 2 one is there, which is the exact answer for your numerical.
अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2021. एक लॉजिकल बेस्ड क्वेश्चन आहे. असं नाही की बा जस्ट त्यांनी एक आपल्याला काय म्हणू शकतो फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज दिल्या, फिजिकल क्वांटिटीज घेतल्या, आपण पुट केला, त्याच्यानंतर सोल्युशन एक्स्ट्रॅक्ट करून राहिलो आपण. एक लॉजिक आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स माहिती पाहिजे. ओके, मग त्यावरनं आपल्याला कळते की जो काही इंटरनल आहे तो निगेटिव्ह येत आहे. त्याच्यानंतर हा एक रिलेशन माहिती पाहिजे. मग ह्या रिलेशनचा यूज करून हे रिलेशन याच्यात पुट करून ते व्हॅल्यू घेतली. लॉजिक आहे, एक सिम्पल लॉजिक आहे आणि खूप काही म्हणजे किचकट लॉजिक नाही, कॉम्प्लेक्स. इट्स नॉट अ कॉम्प्लेक्स लॉजिक, इट्स अ सिम्पल वन. म्हणजे जो काही लॉजिक याच्यात आपण यूज केलेला आहे तो अतिशय सिम्पल आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह व्हायला पाहिजे. नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव टू द न्यूमेरिकल नंबर सेकंड. चला बघा, न्यूमेरिकल नंबर सेकंड पण आपण अतिशय इझिली सॉल्व्ह करू शकतो. मेयर्स रिलेशन आहे. असंही म्हणू शकतो मी न्यूमेरिकल नंबर सेकंड ॲज कम्पेअर्ड टू द फर्स्ट वन सिम्पल आहे. त्याच्यात तरी एक दोन काय म्हणू शकतो स्टेटमेंट यूज केले आपण, एक दोन इक्वेशन यूज केले. याच्यात अतिशय बघा, मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ एन आयडियल गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम दिलेला आहे 3/4 टाइम्स R. चला काही हरकत नाही. द मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ एन आयडियल गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर विल बी. म्हणजे CV ची व्हॅल्यू दिलेली आहे, त्यांनी विचारली आपल्याला CP ची व्हॅल्यू, मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. बाय युझिंग द मेयर्स रिलेशन वी हॅव CP - CV इक्वल्स टू R. ठीक आहे, आपल्याला पाहिजे CP ची व्हॅल्यू, त्याच्यामुळे मी CV राईट हँड साईडला शिफ्ट केला, प्लस राहिला R. CV ची व्हॅल्यू मला दिलं आहे 3/4 टाइम्स R प्लस किती आहे R. दोघांचा बेस सेम करू, 4नी काय केला आपण खालीवर मल्टिप्लाय, त्याच्यामुळे 4 बेस काय झालं कॉमन. इथं दोघांमधनं R काय निघाला कॉमन, शिल्लक काय राहिलं 3 + 4 म्हणजे 7/4 CP. दिस इज द व्हॅल्यू ऑफ CP 7/4. परंतु ऑप्शन P/Q फॉर्ममध्ये नाही, डेसिमल फॉर्ममध्ये आहे, त्याच्यामुळे आपल्याला 7/4 करावं लागणार आहे. देअरफॉर 7/4 4 × 1 4 राहिले किती 3 0. ओके, 7 × 28 बरोबर आहे, म्हणजे 7चा भाग गेला, राहिले किती 2 4 × 25 म्हणजे 1.75. देअरफॉर CP इक्वल्स टू 1.75 टाइम्स R. बघा, म्हणजे जितका वेळ आपण म्हणजे 5 ते 6 मिनिट न्यूमेरिकल नंबर फर्स्टसाठी दिला, त्याच्या अर्ध्याही वेळात, त्याच्यापेक्षा कमी वेळात आपण न्यूमेरिकल नंबर सेकंड फाइंड आउट करू शकलो. ओके, विच इज ऑल्सो फ्रॉम द 2021 अँड द ऑप्शन नंबर फर्स्ट वन इज द करेक्ट वन. सो दिस इज द इजिएस्ट वे दॅट यू कॅन गेट द सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर सेकंड. अतिशय म्हणजे मेस रिलेशन यूज करायचं आपल्याला, खूप काही मोठी याच्यात म्हणजे काही अडचणच नाही आहे. म्हणजे पहिल्या न्यूमेरिकलसाठी तरी आपण काही लॉजिक डेव्हलप करत गेलो. त्या म्हणजे हा स्टेटमेंट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचा स्टेटमेंट यूज केला. आफ्टर दॅट चेंज इन इंटरनल अँड इन टर्म्स ऑफ CV तो यूज केला. इथे तसं काहीच नव्हतं, फक्त एक स्टेटमेंट यूज केला आपण, मेयर्स इक्वेशन, दॅट्स इट, अँड विच इज इनफ टू गेट द सोल्युशन फॉर दॅट पर्टिक्युलर न्यूमेरिकल अतिशय इझिली. ओके, आणि P/Q फॉर्ममध्ये ऑप्शन कधी कधी 7/4 टाइम्स R या फॉर्मॅटमध्ये ऑप्शन राहू शकतो. डेसिमल फॉर्मॅटमध्ये विचारलं एक स्टेप परत. ओके, आणि लक्षातही येते तुम्हाला तो. ओके, बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर खूप काही मोठी अडचण येत नाही. म्हणजे तुम्ही ॲक्च्युअल एक्झाममध्ये जेव्हा बसणार तेव्हाही म्हणजे अशाच पद्धतीने एक डोकं फ्रेश ठेवायचं. 100% यू विल गेट द ॲन्सर. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.